परमात्माए परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मौजा वडोदा येथे मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित केलेले आहे आणि त्यानिमित्त चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठक मध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत मानव धर्माचे आपल्या मंडळाअंतर्गत अध्यक्ष श्रीमान रवींद्रजी गायधने साहेब उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सुभाषजी दहेकर साहेब, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष साहेब, यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेब श्रीमान विलासभाऊ चापले उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संपूर्ण पदाधिकारी, माजी पदाधिकारी, आदरणीय मंच, मार्गदर्शक, सेवक, सेवकिनी, मार्गदर्शिका, बालसेवक, सर्वांना माझा नमस्कार। सर्वांचे आपण नाव घेऊ शकत नाही, कारण की मंच भरपूर मोठा आहे आणि कुणाचं नाव घेणं आणि कुणाचं सोडणं शक्य नाही। कार्यक्रम करताना किंवा कोणतेही कार्य करताना कदाचित कोणाच्या हाताने, सर्वांच्या हाताने कधी ना कधी कुठेतरी चुका होतात। जर आमच्या हाताने कोणती चुकी झाली असेल तर आदरणीय मंच, पदाधिकारी, अध्यक्ष साहेब, सर्वांना मी माफी मागतो। आम्हाला आज आमच्या गावात आणि माझ्या हातून सेवक संमेलन, याच्या आधी आमच्या परिसरामध्ये हे तिसरं सेवक संमेलन आहे। 2 सेवक संमेलन माझ्या वडिलांच्या हातून झाले आणि हा तिसरा सेवक संमेलन जो आहे, पहिला 2002, 2014 आणि हा 2026 सेवक संमेलन प्रथम असल्या कारणाने माझ्या हाताने जर कोणत्या काही चुक्या बुला झाल्या असतील तर मी क्षमा मागतो। पहा, आपण काहीतरी कारणाने ह्या मार्गाला जोडतो, बिना कारणाशिवाय आपण कधीच ह्या मार्गाला जोडत नाही। सर्वांना आवाज योग्य येत आहे का? काही सेवक सेवकिनींना आवाज येऊन राहिलेला आहे? बरं, आपण बिना कारणाने ह्या मार्गाला जोडत नाही। अशाच बायकी आमच्या घरचं कारण होतं की आमच्या घरी भूतबाधेचा त्रास होता, देवतेचा त्रास होता, अन्नातून अन्न जात होतं, पैशातून पैसे जात होतं, पण कळत नव्हतं। एके दिवशी जेव्हा आमच्या घरी अन्न बनवलं आणि त्या अन्नातून काही कमी पण झाली आणि त्याच्यामुळे माझे वडील यांना लक्षात आलं की आपल्या घरी काहीतरी प्रकरण सुरू आहे आणि त्यामुळे माझ्या वडिलांनी भाग पाहिला आणि त्यावेळेस कळलं की आमच्या घरी कुसरीचा त्रास आहे। कुसरी जो देवतेचा प्रकार म्हणतो, अन्नातून अन्न नेतो, पैशातून पैसे नेतो, हा जो भूतबाधेच्या बाहेरचा त्रास होता, याच्यामुळे आम्ही मार्गाला जुळलो आणि ज्या दिवशी मार्गाला जुळलो त्या दिवसापासून ते आजपर्यंत आमच्याकडे काहीच कमी राहिली नाही। भगवंतांनी आम्हाला कुठेच कमी ठेवलं नाही। पैशा पासून तर सर्व गोष्टीमध्ये आपण आज पुढे पुढे चालत आलेलो आहोत। पण आज तो तेव्हाची परिस्थिती होती, आज आपली परिस्थिती आपण पाहून राहिलेलो आहोत। जे आधीपासून जे सेवक जुळलेले आहे आणि आता नव्याने जुळलेले आहे, काही सेवक हे पूर्णपणे तत्वशब्द नियमाने चालतात आणि काही सेवक हे स्वार्थामुळे मार्गाला जुळतात आणि जेव्हा स्वार्थ पूर्ण झाला की आपला पहिला दिवस मार्गाच्या विसरतात। आपण जेव्हा म्हणतो की मानव धर्माची जे चर्चा बैठक आहे, चर्चा बैठकीला जा, हे जेव्हा आपण चर्चा बैठकीला जे उपस्थित आहोत एवढे संख्याने आपण, आज आमच्या हाताने थोडी चुकी झाली की आम्ही जेणेकरून आमचा पेंडाल हा कमी झाला। आम्हाला अंदाज होता की नाही आपण पेंडालमध्ये जागा होईल, याच्या आधी बी आम्ही आढावा घेतला, पण त्यावेळेस काहींनी वाटलं, काही मार्गदर्शकांनी म्हटलं की जागा नाही होणार आणि काही मार्गदर्शकांनी म्हटलं की होईल, तर त्यामुळे आम्ही व्यवस्था तशीच ठेवली। सर्वांना त्याची दिलगिरी व्यक्त